नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत पद्म पुरस्कार 2025 बद्दलची सर्व महत्त्वाची माहिती अगदी एकच मिनिटामध्ये. तर सर्वात पहिले पद्म पुरस्कारांची घोषणा 25 जानेवारी 2025 रोजी करण्यात आली आणि या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपती भवनामध्ये 28 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर पद्म पुरस्कारांची सुरुवात 1954 मध्ये करण्यात आली व 1955 मध्ये त्यांचे पुनर्गठन करण्यात आले आणि हे पुरस्कार देण्यासाठी एक पद्म समिती असते आणि तिचे अध्यक्ष असतात आपले पंतप्रधान. आणि सर्वात महत्त्वाचे, या पुरस्कारांना अंतिम मान्यता देतात कोण, तर राष्ट्रपती देतात. आणि यावर्षी एकूण 139 जणांना पद्म पुरस्कार 2025 साठी निवडण्यात आले आहे. तर आता यानंतर आपण पुरस्काराचे प्रकार पाहून घेऊया. तर पद्मविभूषण देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पद्मभूषण तिसरा सर्वोच्च सन्मान आहे आणि पद्मश्री चौथा नागरी सन्मान आहे. लक्षात ठेवा. तर हे पुरस्कार कला, सामाजिक कार्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरीसाठी दिले जातात. अशाच अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट पोस्ट व व्हिडिओसाठी आदी मराठी जी केला आत्ताच फॉलो व सबस्क्राईब करा. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.